हा स्मार्ट मीटर आम्हाला पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हा स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे। पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हा विषय महाराष्ट्राचा आहे, परंतु आज आम्ही डहाणू एमएससीबी कार्यालयावर डहाणू आणि तलासरी या भागातून मोठ्या संख्येने आपले सर्व नागरिक, सर्व शेतकरी, या भागातले सर्व भाऊबंधव या ठिकाणी उतरलेले आहेत। त्यांची एकच समस्या आहे की आम्हाला स्मार्ट मीटर नको, ही पहिली मागणी। दुसरा, बऱ्याच त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या संख्येने हे स्मार्ट मीटर लावलेले आहेत। या भागाचा आमदार म्हणून या अधिकाऱ्यांना मी वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही स्मार्ट मीटर नका लावू। आमचा फार मोठा विरोध आहे, प्रचंड जनतेचा विरोध आहे। 19-20 जानेवारीला एक चारोटीवरून ते पालघरपर्यंत एक पायी मोर्चा निघाला, त्याची सर्वांना आपल्याला कल्पना आहे। त्यामध्ये ही प्रामुख्याने आम्ही मागणी घेत होती की स्मार्ट मीटर पालघर जिल्ह्यामध्ये नको आहे। तरी सुद्धा या एमएससीबीचे अधिकारी हे जबरदस्ती मीटर लावतायत आणि मध्ये येऊन मला समजवलं त्यांनी की म्हणे साहेब, समाजवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्ह्याचे सचिव कॉम्रेड किरण घाला विक्रमगडहून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे सुद्धा या मोर्चामध्ये आम्ही स्वागतच करतो। मला असं समजवण्यात आलं की साहेब म्हणे रिडिंग घेण्यामध्ये जी दिरंगाई होते म्हणून हा स्मार्ट मीटर आम्ही दिलेला आहे आणि हा स्मार्ट मीटर आम्हाला तिथून गावातूनच आमच्या ऑफिसमध्ये म्हणे ती रिडिंग येईल। आणि तुम्ही का फक्त खुर्च्या गरम करायला नुसते का, म्हणजे खुर्च्या गरम करायचा पगार घ्यायचा, म्हणजे तुम्हाला गावात जायला नको? मी म्हणालो असं आहे का? म्हटलं 2-3 महिने मला समजेल की काय आहे तुमचं स्मार्ट मीटर, आणि ते आता 2-3 महिन्यामध्ये आपल्याला समजलं स्मार्ट मीटर काय आहे। जे 200 रुपये बिल यायचं आज 15,000, 20,000, 50,000, 1-1 लाखापर्यंत बिल आले। गरीब माणसाने जगायचं कसं की लाईट बिल भरायचं, ही मोठी समस्या। आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडीचे नेते मनोगत सर्वांचं व्यक्त झाल्यानंतर एक 5 मिनिटाची बैठक आम्ही सर्व महाविकास आघाडीचे नेते बाजूला घेऊ। त्याच्यामध्ये आम्ही एकमताने निर्णय घेऊ की यांना स्मार्ट मीटर काढून आमचे जुने बीपीएल मीटर तुम्ही लावून देण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे आम्ही निर्णय घेऊन तुम्हाला आम्ही अल्टिमेट देऊ। एवढे दिवसच आम्ही वाट बघू, एवढे दिवसच महाविकास आघाडी वाट बघेल। आणि त्याच्यानंतर जर मीटर काढले गेले नाही तर आजचा टाळा ठोकलेला आहे। याच्यानंतर सर्व एमएससीबीच्या अख्या आवाजाला मीटर ठोकून टाकू, हे बंदच करून टाका, याचा मला काय फायदा नाही। एमएससीबी वालों की दादागिरी नहीं चलेगी। या एमएससीबी वाल्यांचं करायचं काय? या एमएससीबी वाल्यांचं करायचं काय? या एमएससीबी वाल्यांचं करायचं काय? बंद केलं पाहिजे। आज मी आताच सभागृह चालू झालेलं म्हणजे आपल्या महाविकास आघाडीचे सर्व आमदार पायऱ्यांवर आंदोलन करतात, कर्जमाफीवर आंदोलन तिथे सुरू आहे। नक्की त्यांच्याबरोबर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत उद्या जाऊन, आणि आजचा मेसेज हा महाविकास आघाडीला सभागृहापर्यंत जाईल। त्यांच्याशी मी बोलेन की पालघर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या स्मार्ट मीटरला लोक त्रस्त झालेले आहेत आणि अशा प्रकारचं आजचे आपण या ठिकाणी आंदोलनाला मला वाटतं सुरू करूया। इथून मोर्चाला निघत असताना मागे जे सर्व शेतकरी आणि सर्व आपले नागरिक बांधव आलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपला मीटर जो आहे तो आपण असा हातामध्ये नंतर जाताना घेऊन जायचा आहे। मला वाटतं तिथे काय करायचं ते महाविकास आघाडीचा महाविकास आघाडी जिंदाबाद 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 महाविकास आघाडी जिंदाबाद 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 सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरणारी महाविकास आघाडी जिंदाबाद जिंदाबाद